नमस्ते किसान, नमस्ते भारत। मैं किरण किसान पाठशाला किसान और आज हम महाराष्ट्र के टूर पर। ये महाराष्ट्र और एमपी का बॉर्डर है और खेतिया के पास एक अपना केले का प्लॉट लगा है। चलो आइए बात करते हैं। नाही मी आता आठ इरान तुम्ही आठ इरान तू ना मग राजू काका नमस्कार। सर्वात आधी परिचय करून द्या तुमचा, आपण कुठे आहेत आणि काय लोकेशन आहे? माझे नाव सुधाकर पाटील, ग्राम राखी बुजुर्ग, पानसमेल तहसील, जिल्हा वडवाणी। एमपी महाराष्ट्र बॉर्डरवरती छोटंसं गाव आहे राखी बुजुर्ग म्हणून। ही 3500 रोपांची लागवड केलेली बी किसान ग्रुपचं रोप आहे। बरं, G9+ आणि लागवडीचं अंतर हे 5x8। 5x8। हां, लागवडीची तारीख 24 मे 2024। 24 मे 2024। दादांचा परिचय जर करून द्यायचा, सुधाकर पाटील, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आपल्या किसान पाठशाला यूट्यूब चॅनलवर। कर्जमुक्त किसान म्हणून एक व्हिडिओ होता, तो दादांचा होता। आणि केळीचं एक वैशिष्ट्य आहे की केळी लॉटरी सिस्टम आहे। जर चांगल्या पद्धतीनं केली तर लॉटरी लागते आणि किसान जो काही शेतकरी असेल, केळी उत्पादक, आर्थिक बळकटी त्याला येते। आणि जर तुमचं कर्ज असेल तर कर्जमुक्त तुम्ही होऊ शकता, एवढी पॉवर आहे केळीमध्ये। दादा थोडा तुमचा अनुभव सांगा याच्याबद्दल। मी किसान पाठशालावरती केळीचे प्लॉट बघत राहिलो, 2 वर्ष त्याचा अभ्यास केला। मग आता या पहिलाच वर्ष मी केळी लागवड केलेली आहे। बरं, इन्होंने यहाँ पर 5x8 का ग्राफ रखा है और पूरा 70-30 विधि से खेती की है। एक थोड़ा आप बताएंगे यहाँ पर जिस तरह से ये ग्राफ इन्होंने रखा है। दोनों ड्रिप अंदर है और पौधे से पौधा 5 फीट का ग्राफ रखा है। उनके साथ में उनके कुछ मित्र मंडली है। दादा तुमचा परिचय करून दे। मेरा परिचय में सुभाष बायदास लोहार, राखी बुजुर्ग। ओके। मैंने भी पहले केली लगाई थी। हाँ। ये भैया जब तब छोटे थे। हाँ, अच्छा। तो अभी ये भैया लगाने लग गए और ये हमारे गुरु बन जाएंगे अभी। अच्छा। क्योंकि इनकी उम्र वही है सीखने की और हमारी उम्र तो ढलने की है। नहीं, पर इनके पास से हम ज्ञान लेंगे अभी। जी, मैंने सोचा था हमारे गांव में कुछ फल बागायत खेती हो। बहुत मैंने कई 20-25 साल घूमा हूँ मैं इसलिए। अच्छा। पर मेरे को कोई जोड़ीदार नहीं मिला। जोड़ीदार मिला भी तो ऐसा मिला, वो मेरा गुरु बना। भगवान हमारे गांव में सफल कृषि के बारे में जानकारी वो हर बात की। सही। आप यहाँ पर मतलब कौन कौन सी फसल लेते हो ज्यादातर? हम कपास, मिर्च, मक्का। कपास, मिर्च और मक्का। हाँ, ये केला आपने पहले लगाया था और अभी पहली बार शुरुआत कर रहे हैं। ओके, ठीक है। मिट्टी आपकी थोड़ी पथरीली मिट्टी है ना? हाँ। थोड़ी पथरीली मिट्टी है यहाँ पर, और लेकिन पानी का मैनेजमेंट जो 70-30 से हम बताते हैं, नाली और पाली सिस्टम। अभी 24 मई है ना तारीख? हाँ, 24 मई और लगभग आज 3.5 से 4 महीने होने वाले हैं। 3.5 महीने तो हो चुके हैं। अब इसकी ग्रोथ अगर आप देखेंगे, मतलब 20-25 बोंदा येईल। 24-25 आसपास। ओके। अभी इस तरह से ग्रोथ है। दोनों पत्ते की साइज, गैपिंग बहुत ही बढ़िया तरीके से चल रहा है पौधा। ऊपर का पुंजा किती लागवड आहे? 3500 रुपये। 3500। बरं, याच्यात लागवडी करताना तुमचं म्हणजे पूर्ण उन्हाळ्यामध्ये लागवड झाली? हां, फुल टेम्परेचर होतं। फुल टेम्परेचर होतं, त्याच्यानंतर तुम्ही सण वगैरे लावला असेल मध्ये? नाही, क्रॉप कव्हर होतं। क्रॉप कव्हर होतं। बरं। पण जे किसान पाठशालाचे जे लागवड विधी त्यानुसार लागवड केली। फक्त 7 रोप डंप झाली 3,500 मध्ये। हां, 3500 रोपांमध्ये फक्त 7 रोप डंप झाली। ओके। नाही, सिगाटोका तुम्ही म्हणतात ना, हा इथं आलेला आहे सिगाटोका। हे सुरुवातीची स्टेप म्हणजे इथं
पण कंटिन्यू पाऊस वगैरे चालू असेल तेव्हा सुरुवातीचा पाऊस हो हो है ना हो त्यावेळी आलेला आहे पण तो रिकवर झालेला आहे. हम्म, हम्म, शेवटची खालची पानं आहेत त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. वरची जी पानं एकदम हेल्दी पाहिजे हम्म. निरोग नाही मी पाहिजे. बाकी प्लॉट बघितले ना सर हा तर इथून पूर्ण पानं खराब झालेली खराब झालेले आहेत ना त्यांनी रिकवर केलेला आहे पण तो इफेक्ट होतोच काही काही. हा. हा म्हणजे जे 5x5 जे प्लॉट पाहिले ना मी हा. त्यामध्ये जास्त प्रॉब्लेम तो रिकवर नाही होत लवकर. हा हा रिकवर नाही त्याच्यात काय आहे दादा तुम्हाला बी अनुभव असेल. आधी तुम्ही 5x5 केले असेल तर सुरुवातीला आणि कंदा वगैरे लावलेले असते रोप कंद लावलेलं बी असतं. लावले रोप बी लावले. बरोबर तर त्याच्यात काय होतं 5x5 मध्ये समोरासमोर झाड येतात. आता हे झाड जर समजा इथे राहिलं असतं तर याचे पानं एकमेकांवर आले असते असे. त्याच्यामुळे सिगाटोका काय असतं इथे जेव्हा तुम्ही पाणी देतात हा, पूर्ण ओलं होतं हे हा, हा. जसं ऊन पडतं ही खालची वाफ जी आहे ना ती निघायचा प्रयत्न करते. ही जेव्हा पानांना चिपकते पानांमध्ये जर काही आपला थ्रिप्स माईट वगैरे असतील मग ते इथून जेव्हा चिपकतात तेव्हा ते पानांवर खालून सुरुवात होते सिगाटोकाची. इथे सगळं एन्जॉय करतात ते पानांना हे करतात तिथून ते पान खराब व्हायला सुरुवात होते. पण आता कसं आहे गॅप जर मिळाला तरी ते कसं आहे इथे जी हवा आहे तुमची सगळं हा एवढा गॅप मिळत आहे त्याला वाफ बाहेर निघाला त्यामुळे ते पानांना चिपकत नाही जास्त. त्याच्यामुळे सिगाटोका इथं रिकवर होतो कव्हर होतो. आता थोडं मध्ये पाहिलं ना सर हा तर 5x8 पण छोटा वाटतोय. ते वाटेलच ना हे केळीचं आहेच दादा तुम्ही जेवढं त्याला ग्राफ द्याल ना तेवढं ते खायला होतं. आता एक उदाहरण घ्या तुम्ही चांगलं पूर्ण जर वाढ झालेली असेल केळीच्या झाडाची तर एक माणूस पूर्ण झोपून जाईल एवढं त्याचं पान असतं. मग त्याची कॅपॅसिटी काय की मी 10-12 फुटाचं पान काढू शकतो पण तुम्ही मला 5x5 मध्ये ठेवताय हा, ते काही कामाचे कामाचं नाही ते. आता हे पानाची साईज बघा पूर्ण जेव्हा वाढलेला आता हे कमीत कमी 6 फुटाचं पान असेल 5 ते 6 फूट. हा. त्याला तेवढी जागा द्याल ना तेवढं ते वाढतं आणि तेवढं बंच येतं. पण त्याला आणखीन याला बिमारी पण नाही ना बिमारी नाही ना त्याला लवकर Problem नाही बिमारी येत. येते. हा लवकर येते. आणि ते आता एका घरात जर 10 जण खाणारे असतील कुणाला कमी भेटतं कुणाला जास्त भेटतं 2-3 आजारीच असतात त्याच्यामध्ये. हा. हा फरक आहे. एक